अमरावतीच्या या मंदिरामध्ये महाराष्ट्रात सर्वात बिगेस्ट फूड साजरी केली जाते. मोठ्या संख्येने भाविकांचा उत्साह आणि भक्तीने भरलेला उत्सव खरं तर पाहण्यासारखा असतो असं माहिती पडल्यावर मिळून जातो अमरावतीच्या श्री अंबादेवी मंदिरामध्ये. कारण की ही होळी एका महिन्या आधीपासून उभी करायला सुरुवात होते आणि हे मंदिर अमरावती जिल्ह्याच्या मुख्य देवी अंबादेवी आणि श्री एकवीर देवी यांना समर्पित आहे. कारण की या माता दुर्गेचे अवतार मानले जाते. असे म्हटले जाते की हे मंदिर सुमारे 100 वर्षापूर्वी बांधले गेले आणि विदर्भातील हजारो भक्तांचे हे मोठे श्रद्धास्थान आहे. आणि पौराणिक कथेनुसार रुक्मिणी माताने कृष्ण भगवान याच ठिकाणी विवाह करण्यापूर्वी येथे येऊन देवीचे दर्शन घेतले होते. त्याचमुळे या मंदिराला विशेष धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. आणि आज होळीच्या दिवशी अंबादेवी मंदिरामध्ये एक खास परंपरा पाहायला मिळते. मंदिराच्या परिसरामध्ये दोन बाजूला भव्य होळी उभारली जाते आणि त्यांची विशेष पूजा केली जाते. मग सर्वजण भाविक भक्तिभावाने पूजा अर्चना करतात आणि मग त्या पवित्र क्षणाला सर्व फोटोग्राफर आपल्या कॅमेऱ्यामध्ये कायमच्या आठवणी कैद करून ठेवतात. आणि हे सर्व दिव्य क्षण आम्ही इथे उभे राहून शांतपणे अनुभवतो. मग मंदिराच्या दरबारामुळे होळिका मातासाठी निवेद्य येतो. त्यानंतर भक्तिभावाने होळिका मातांच्या आरतीला सुरुवात होते. मग होळिका मातांची आरती होते. त्यानंतर सर्वजण तिथल्या झोळीमध्ये नारळ काढून होळीमध्ये अर्पण करतात. मग मी पण श्रद्धेने नारळ काढतो आणि होळीच्या पवित्र अग्नीमध्ये अर्पण करतो. थोड्याच वेळापूर्वी होळिकेचे दहन झाले. जशी होळिकेची ज्वाला आकाशामध्ये भिडू लागली तसेच सगळे भावी भक्त एकदम शांतपणे पवित्र अग्नी पाहत उभे राहिले. कोणी होळिका भोवती प्रदर्शना घालत होते तर कोणी हात जोडून मनातली इच्छा व्यक्त करत होते. असं वाटत होतं की या पवित्र अग्नी आपल्या मधल्या सर्व वाईट गोष्टी जळून राख होत आहेत आणि जीवनामध्ये नवीन आशा सोबत नवीन सुरुवात होत आहे. आणि शेवटी काही लहान लहान मुलं रंगपंचमी खेळ होती त्यांच्याकडे पाहताना असं वाटत होतं की आता आपण सर्वजण मोठं झालेलो आहोत आणि आपण आपलं निरागस बालपण अजूनही त्याच मुलांच्या आनंदासोबत जिवंत आहे.